हॅलो फ्रेंड, आज आपण आता 7वं लेक्चर बघणार आहे. त्यामध्ये काय बघायचं आहे? प्रोसिजर टू सॉल्व RL सर्किट प्रॉब्लेम. RL सर्किट प्रॉब्लेम म्हणजे काय प्रोसिजर आहे नक्की, की RL सर्किटचा प्रॉब्लेम सॉल्व करायची प्रोसिजर काय आहे हे पाहायचं आहे आपल्याला. तर ह्यामध्ये आपल्याला बघावं लागेल. तर ह्यामध्ये आता आपल्याला बघावं लागेल की RL लोड घ्यायचा आहे. पहिल्यांदा हा RL लोड आहे. ओके, आधी तुम्ही सर्व व्हिडिओ पाहून घ्या, नंतर त्या पद्धतीने सॉल्व करायला चालू करा. तर हे प्रोसिजर घेण्याच्या आधी काही मी फॉर्म्युले रिवाईज करतो. ते दुसऱ्या ह्याच्यात बघू आपण. आपल्याला माहीत आहे DC सर्किटसाठी काय फॉर्म्युला आहे? ओहम्स लॉनुसार V इज इक्वल्स टू I इंटू R. पण AC सर्किटसाठी काय फॉर्म्युला आहे? AC सर्किटसाठी V इज इक्वल्स टू I इंटू Z. जे नवीन व्हिडिओ बघत असतील, नवीन मुलं असतील, त्यांनी आधीचे लेक्चर पाहून घ्या, जेणेकरून त्यांना फायदा पडेल. तर हे तर V म्हणजे काय आहे? व्होल्टेज. I म्हणजे करंट आणि R म्हणजे काय आहे? रेझिस्टन्स आहे. इथं Z म्हणजे काय आहे? हा इम्पिडन्स आहे. Z म्हणजे काय आहे? इम्पिडन्स आहे. तर या आता पहिल्या स्लाइडमध्ये ह्यामध्ये बघा, इथं करंट सोर्स I फ्लो होत आहे. ह्या रजिस्टर ड्रॉपच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय आहे? थोडं मोठं करतो. इथलं करंट काय आहे? I फ्लो होत आहे. ह्याच्या अक्रॉसचा ड्रॉप काय आहे? VR आहे. ह्याच्या अक्रॉसचा ड्रॉप काय आहे? VL आहे. इथून जो करंट फ्लो होतोय तो सिरीजमध्ये आहे. म्हणजे ह्याच्या रेझिस्टन्स R आहे आणि हा काय आहे? XL आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही लक्षात घ्या. मी सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लिहून देतो. स्टेप तुम्ही लक्षात ठेवा. XL म्हणजे काय आहे? हा XL म्हणजे काय आहे? हा तर XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे XLचा? 2πfL. 2πfL. त्याचा फॉर्म्युला काय आहे? 2πfL. L म्हणजे काय आहे? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. L म्हणजे काय आहे? L म्हणजे इंडक्टन्स. L म्हणजे काय आहे? इंडक्टन्स. त्याचं युनिट काय असतं? हेनरी. ह्या फर्स्ट लेक्चरच्या आधी हे सगळं पाहिलेलं आहे. फक्त एक रिवाईज करायचं आहे, त्या गोष्टी करतोय. आता बघा, ह्या सर्किटमध्ये ह्या अनेकदा सर्किट काढतो. हे R, XL आणि इथं काय आहे? व्होल्टेज आहे. तर प्रॉब्लेमचा एक पॅटर्न ठरलेला आहे. सर्वात आधी एक तर तुम्हाला I काढावं लागेल, किंवा Z काढावायचं असेल, किंवा R काढावं लागेल, किंवा XL काढावं लागेल, किंवा L काढावं लागेल. ह्या गोष्टी काढायच्या असतात. ह्या गोष्टी काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे. आपला सगळ्यात स्टँडर्ड फॉर्म्युला पहिला काय असणार आहे हा प्रॉब्लेम सॉल्व करायसाठी? हे काढायसाठी आपलं स्टँडर्ड फॉर्म्युला बघा, इथं मी हे करतो. पहिलं V इज इक्वल्स टू I इंटू Z काढावं लागेल. पण बऱ्याचशाच गणितामध्ये R आणि L ची व्हॅल्यू दिलेली असते, त्याच्यावरून XL काढावं लागेल. XL कसं काढणार आपण? तर 2πfL. 2πfL. R दिलेला असेल तर R घ्यायचं. ह्याच्यावरून Z कसं काढणार तुम्ही? तर आपल्याला माहीत आहे इंडक्टिव्ह लोड असेल तर काय येतं? Z बरोबर R प्लस JXL. आता पोलर टू रेक्टँग्युलर कन्व्हर्जनमध्ये ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. हा कुठला फॉर्म आहे? हा रेक्टँग्युलर फॉर्म आहे. हा कोणता फॉर्म आहे? हा रेक्टँग्युलर फॉर्म आहे. ह्याचं कशात कन्वर्ट करायचं आहे आपल्याला? पोलरमध्ये. ह्याचं कशात कन्वर्ट करायचं आहे? पोलर फॉर्ममध्ये. आता ह्याचं पोलर फॉर्ममध्ये कन्वर्जन होताना काय होईल? Z बरोबर Z अँगल
थिटा. हे जर कन्वर्जन झालं, ह्याचं कन्वर्जन झाल्यानंतर आता आपण काय होणार, मग आपल्याला माहीत आहे व्ही इज इक्वल्स टू आय इंटू झेड. पण आता इथं झेड बरोबर काय झालेलं आहे, व्हीची व्हॅल्यू असेल सपोज 230 आय आणि झेडची व्हॅल्यू काही असेल झेड अँगल थिटा. आता ह्या ठिकाणी एक गमतीचा भाग असा आहे, ह्या 230ची जर व्हॅल्यू अँगलची दिली नसेल तर हे तुम्ही 0 घ्यायचं आहे. 230ची व्हॅल्यू दिली नसेल तर 0 घेण्याची आहे. 0 बरोबर आय इंटू झेड अँगल थिटा. आता आपल्याला आय काढायचं आहे. झेड काय आहे, हे झेड आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. इथं तिकडं गेल्यानंतर काय होणार, डिव्हिजन होणार, म्हणजे इथं इकडे गेल्यानंतर डिवाइड होणार. आपल्याला एक साधी प्रोसिजर आहे गणिताची, म्हणजे 230 भागिले झेड. आता आपल्याला माहीत आहे डिवायडेशनमध्ये अँगलची काय होते, सबस्ट्रॅक्शन होते, म्हणजे 0 मायनस थिटा हा व्हॅल्यू येईल. ही तुमची काय येईल, आयची व्हॅल्यू येईल. आयचं युनिट काय आहे तर ॲम्पियर आहे. आयचं युनिट काय आहे, ॲम्पियर आहे. बरोबर, हे झालं आय काढण्याचं. आता गणितात बऱ्यापैकी इथं जे दिलेलं असतं आर आणि हे एक्सेल दिलेलं असतं, हे सर्किट आहे आपलं, इथं आय असतं. ओके, आता व्ही आर कसं काढायचं, मग व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेझिस्टन्स व्ही आर आणि व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टन्स. हे कसं काढायचं तर व्ही आर बरोबर काय येतं आय इंटू आर येत असतं आणि व्ही एल बरोबर काय येतं आय इंटू एक्सेल. एक्सेल म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे. एक्सेल बरोबर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे. ओके, मग आता ह्यावरून तुम्ही व्ही एल आणि व्ही आर काढू शकता. आता ह्यामध्ये आणि पॉवर फॅक्टर एक विचारलं जातं. जर पॉवर फॅक्टरचे त्यावेळी फॉर्म्युले बघितलेले आहेत आपण. पॉवर फॅक्टर बरोबर काय येतं आर अपॉन झेड, हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ह्याच्यावरून तुम्ही पॉवर फॅक्टर काढू शकता. त्यानंतर ॲक्टिव्ह पॉवर जर काढायची असेल आपल्याला तर ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय आहे व्ही आय कॉस फाय, हा एक फॉर्म्युला आहे ॲक्टिव्ह पॉवरचा. सर्किटची रिॲक्टिव्ह पॉवर काढायची असेल तर व्ही आय साइन फाय आहे. सर्किटची ॲपरंट पॉवर काढायची असेल तर फॉर्म्युला काय आहे व्ही आय आहे. ॲक्टिव्ह पॉवरचा आणखीन एक फॉर्म्युला ॲड करू शकतो आपण आय स्क्वेअर आर. आय स्क्वेअर आरनं सुद्धा ती व्हॅल्यू काय येते सेम येत राहते. ह्यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे तर इम्पिडन्स काढण्याचा आहे. इम्पिडन्स बरोबर आर प्लस जे एक्सेल. हा कोणता फॉर्म आहे तर हा रेक्टँग्युलर फॉर्म आहे आणि ह्या रेक्टँग्युलर फॉर्मचं कन्वर्जन कशात करायचं आपल्याला पोलर फॉर्ममध्ये. हे लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे. तर आता नेक्स्ट आपण हे जे एक्झाम्पल एक 5 घेऊ जे MSBTचे पडलेले आहेत, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली सॉल्व कसं करायचं हे लक्षात येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर्स करा. आपण ह्याच्या पुढचा पार्टमध्ये प्रॉब्लेम्स घेणार आहे. थँक्यू. Today we discuss the problem of RL series type circuit. The problem is a resistor of 10 ohm and an inductance of 0.1 Henry are connected in series. This connected in series across 230 volt 50 hertz supply. We have to find the parameters of impedance, current, phase angle and power factor. Now the first procedure is to draw the circuit diagram because circuit diagram explains the overall views of this problem. Here resistor of 10 ohm and inductance of 0.1 Henry are connected in series across 230 volt 50 hertz supply. So first we draw the circuit diagram. The circuit diagram is similar to that. Here resistance of 10 ohm and the given parameter is resistance 10 ohm, inductance is 0.1 Henry are connected in series across voltage 230 volt, frequency is 50 hertz, means this is 230 volt 50 hertz supply. We have to find the impedance that is Z, then current I, then phase angle and power factor. Power factor is nothing but the cos phi. Before we calculate the impedance, it is essential that to calculate the inductive reactance, that is XL, and XL is nothing but 2 pi f L. The value of 2 pi f is
2 pi into 50 into Henry in the 0.1 Henry. So value of XL is 2 pi into 50 into 0.1. The value of XL is 31.41. Unit is ohm. The reactance, impedance and resistance unit are same, that is ohm. The unit is ohm. Write down here value 31.41 ohm. Now we have to calculate the impedance. Before we calculate the impedance, there are two formula of impedance, that is Z is equals to under root of R square plus XL square. These are the first formula. These can be calculated by using the power triangle, that is the impedance triangle R, XL and Z. This is also one of the formula, and second is formula from complex notation. How it is calculated? Z is equals to R plus JXL. And this is very simple technique to calculate the impedance. So we adopt this technique, that is the complex notation. Actually this is in rectangular form. Now put this value in above circuit. The R is 10 ohm plus J, XL is the 31.41. Now how to convert this in polar form? By using calculator. We have to change into this parameter. We have to change this parameter into polar form. So we have to insert this in polar form. And put this value, resistance 10 ohm, comma, and inductive reactance 31.41. Bracket is completed and press the buttons equal sign. The value of Z is 32.96. And remember, when we convert this in polar form, there must be an angle. And that angle can be calculated by using, press the button RCL and tan. The angle is 72.34 degree and overall unit is ohm. Now we calculate the impedance. Now we have to calculate current. The value of current here we show. As we know that in AC series circuit, V is equals to I into Z. Then I is equals to what? V upon Z. The value of V is 230 volt. The value of Z is 32.96. Don't bother about the angle. If the angle is calculated, or if in the question asked to calculate angle also, then and then only we give an angle, otherwise we do not take the angle. Then to calculate this, 230 divided by 32.96, the value is 6.97. The unit of current is ampere. Now to calculate the angle phi, means we have to calculate the phase angle. Listen friends, it is very simple technique to calculate first power factor. Cos phi can be calculated by using R upon Z, by using this impedance triangle. But one simple technique is that take cos angle of this, you can automatically give a power factor. Then angle cos phi is equals to cos 72.34. The power factor is 0.3033. This is the
power factor or cos phi. Now phase angle automatically this is the calculated. So don't bother about the phase angle. Otherwise, if you want to calculate the phase angle, take the tan angle. Tan, this is the actually we got this phase angle. But if you want to calculate another way, take tan of this phase impedance triangle, tan. Then tan phi is equals to R. This is R, XL and Z. This is the XL divided by Z. XL divided by Z. Then phi is equals to tan inverse of XL upon Z. From this formula also you can find out the phase angle, but no need to calculate the phase angle because already we given a phase angle by using this complex notation, that is convert this rectangular form into polar form. Thank you so much.